कोल्हापूरवरनं निघालो, पूर्ण राईडच्या ग्रुपसोबत निघालो. अराऊंड 28 रायडर्स आहेत आम्ही. बट 1-2 गाड्यांमध्ये काही इश्यूज झाले आणि 3 ते 4 रायडर आम्ही मागे थांबलो होतो गाड्यांचे इश्यूज रिझॉल्व करायला. त्यातली एक गाडी माझी पण आहे जी थोडीशी वॉबल होतो हँडलवर. आम्ही एकदा दोनदा हवा कमी जास्त करून पाहिली पण तरी इश्यू काय रिझॉल्व होत नाही. सो पॉसिबली हा इश्यू असू शकतो कोन सेटचा. हे आमचे सगळे रायडर जे बिचारे आमच्यासाठी थांबले होते आणि आता गाड्या साईडला लावून आम्हाला चेक करायचं आहे की नक्की गाडीचा इश्यू काय. सो हॉटेल गोवा वेस्टला पोहोचलो आता. एक फेमस स्पॉट आहे हॉटेल गोवा वेस्ट. इथूनच लेफ्ट टर्न घेऊन आंबोली घाटावरनं सगळे जे रायडर्स गोव्याला जातात त्यांचा हा आवडता स्पॉट आहे. सो आता इथे थांबून आता गाडी एकदा चेक करून बघूयात नक्की काय इश्यू आहे. सो गोवा वेस्टवरनं परत आता आतमध्ये चाललो आहे आम्ही. दरम्यान अतिशय सुंदर ही जागा आहे, अतिशय सुंदर. काही वाळलेली शेत आहेत पण छान आहे. सिंगल रोड आहे पण एक वेगळी मजा या रोडने जायची. ऑफकोर्स बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याचे कामं चालू आहेत जे की जन्मजन्मांतरापासून चालू आहेत. दरवर्षी इथे रस्ता खराबच असतो आहे, अशी परिस्थिती आहे. पण ठीक आहे, अगदीच प्लेन रोड जरी नसेल, अगदी स्मूथ रोड जरी नसेल तरी मॅनेजेबल आहे हा रस्ता. आणि पुढे थोडासा गडिंग्लज आणि आजऱ्यानंतर आंबोलीपर्यंत एक खूपच जास्त घाणेरडा पॅच आहे. सो बी अवेअर इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू गोवा फ्रॉम दिस पर्टिक्युलर रोड. सगळीकडे शेती, घनदाट जंगल, शेती, मस्त एरिया आहे हा. खूप शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आत्ता ह्या सीझनमध्ये थोडंसं वाळलेलं गवत वगैरे दिसतं पण पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इथून जाता अतिशय छान, अतिशय छान मजा येते इथे. जसं जसं आम्ही जवळ येतो आहे इकडे गडिंग्लज आजऱ्याच्या आंबोलीच्या तर थोडी थोडी थंड हवा आता सुरू झाली आहे. थंड हवेची झुळूक येते जी आल्हाददायक आहे खरोखर. दुपारची वेळ आहे. तसा नाश्ता केला होता आम्ही महाद्वार रोडजवळ कोल्हापुरात. आप्पे आणि थोडंफार साऊथ इंडियन नाश्ता, उत्तप्पा वगैरे. त्यामुळे खूप जास्त भूक तर नाही आहे सध्या. आणि असंही रायडिंगच्या दिवशी जरा लाईट वेटच काहीतरी जेवण करावं असा अलिखित नियम असतो आहे, शास्त्र असतं आहे. ते शास्त्र पाळत पाळतच आम्ही थोडंफार काय ना उपाशीपोटी चाललो आहे. जास्त पोटभर जेवण केल्यानंतर सुस्ती येते, त्यामुळे थोडंसं मोटरसायकल राईड्समध्ये कमी जेवा. भलेही तुम्ही डेस्टिनेशनला पोचल्यानंतर पोटभर जेवण करा. सो उत्तूर इथून 5 किलोमीटर आहे, छोटासा घाट आहे इथे. आणि उजवीकडे जर बघाल तर वा वा वा, अतिशय सुंदर डोंगर आहे. मला माहीत नाही गोप्रो याला कितपत न्याय देईल, पण जे डोळ्यांना दिसतंय ते गोप्रोला दिसेलच असं नाही. कारण गोप्रो एका लेवलपर्यंत तुम्हाला गोष्टी दाखवू शकते पण जे नैसर्गिकरित्या तुम्हाला बघण्याची शक्ती डोळ्यांमध्ये ती काही वेगळीच आहे. सो अशा सगळ्या असंख्य आठवणी, खूप सारे छान छान नजारे डोळ्यामध्ये भरत भरत मी गोव्याला चाललो आहे. एक वेगळी मजा असते गोव्याच्या राईडची. माझी प्रचंड इच्छा आहे मनापासून की पुढच्या वर्षी मी माझ्या बायकोला मनीषाला घेऊन यावं इकडे. आणि त्याच्या 1-2 वर्षानंतर नक्कीच माझ्या मुलीला मला मोटरसायकलवर आणायची इच्छा आहे. कारण तिला प्रचंड प्रेम आहे बाबावर आणि तिला हे पण माहिती आहे की बाबाला मोटरसायकल्सवर खूप प्रेम आहे. म्हणजे अगदी घरातून निघताना मी हेल्मेट घातल्यानंतर वायझर माझं ती हाताने बंद करते. तो जो आनंद आहे ना त्याला जगात दुसऱ्या कोणत्या आनंदासोबत कंपेअर करू शकत नाही. मी ज्यावेळेस राईडला निघत होतो काल, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे आम्ही बसला चेस केलं आहे आणि माझ्या मुलीला काही करून मला काल भेटायचं होतं कोल्हापुरामध्ये. आणि त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस लिटरली तिने वायझर बंद केलं, बाय बाबा, लवकर ये, माझ्यासाठी माऊ आण, असे काहीतरी छोट्या छोट्या छान छान गोष्टी ती बोलली माझ्याजवळ. आणि शौनकने ते सर्व बघितलं आहे, तो प्रत्यक्ष साक्षीदार या घटनेचा. आणि तो तेच सांगतो की मला अगदी गूजबम्स आले ते ऐकल्यानंतर. सो जगातले सगळे आनंद एकीकडे आणि तुमच्या लेकीचं जे तुमचं प्रेम असतं ना ते फार वेगळं आहे, फार वेगळं आहे.
म्हणजे बघा ना किती सारं प्रेम करतात या पोरी आपापल्या बापांवर. आय थिंक फार मजेशीर आहे ते सर्व. आणि मजेशीर तर आहेच आहे, एक बापाच्या मनाला आल्हाददायक आणि हृदयस्पर्शी आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो ना की एक तरी लेक व्हावी. असं नाही की मुलं जीव लावत नाहीत, पण लेकीचं प्रेम एका वेगळ्या लेवलचं असतं. एक तरी लेक देवाने प्रत्येकाला द्यावी, प्रत्येकाला. कारण तुमच्यातला एक माणूस जो असतो ना त्याचं परिपूर्ण रूप एका पोरीचा बाप झाल्यावर होतं असं मला पर्सनली वाटतं. आणि तुमच्यातल्या त्या माणसाला एका वेगळ्या गोष्टीची जी झालर येते त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला, ती व्यक्तिमत्वाची झालर जी असते ना ती त्या लेकीच्या प्रेमाने येते. तिचं नुसतं त्या घरात असणं, तिचं ते वास्तव्य इतकं सुखदायक असतं की त्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे. हा एक खूप सुंदर निसर्गरम्य पॅच आहे जिथून आपण आता चाललो आहे. दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडी आणि एक वेगळी मजा या घाटामध्ये. ऑफकोर्स सेफली चालवणं पण तेवढंच गरजेचं आहे. जेवढे कमी डिस्ट्रॅक्शन्स असतील तेवढं बरं असतं आहे. त्यामुळं फोन कॉल्स वगैरे मी अटेंड नाही करत. घरातल्यांसोबत एक लाईव्ह लोकेशन शेअर केलेलं असतं. त्यांना माहिती असतं की मी कुठे आहे, कधी पोहोचणार आहे, कोणत्या ठिकाणी. आणि जर एखाद्या ठिकाणी मी अर्ध्या पाऊण तासाच्या वर तसाच त्यांना दिसलो की जिथे लोकेशन अपडेट नाही झालेलं, दे ऑल्सो इन्श्युअर की ते कॉल करतात, मला विचारतात की मी कुठे आहे. आणि आय थिंक दॅट्स हाव वी कम्युनिकेट विथ आवर फॅमिलीज. बट दॅन कमीत कमी डिस्ट्रॅक्शन ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही गाडी चालवताय. फोन कॉल्स अवॉइड करा. अननेसेसरी स्क्रीन टाईम तर पूर्णपणे अवॉइड करा. स्क्रीनवर बघूच नका. सो हा आता टर्न आलेला आहे हॉटेल रॉयल इन. आणि इथून तुम्हाला गोव्याला जाण्यासाठी जे आहे ते उजवीकडे जावं लागतं. सो उजवीकडे आजरा मार्गे तुम्ही जाणार होता. सो हा परत एकदा एक छानसा रस्ता आलेला आहे. शौनक गाडी चालवतो. शौनक एकदा हाय कर आमच्या सगळ्या मित्रांना. सो हा आहे शौनक. शौनक इज वन ऑफ द मोस्ट रिस्पॉन्सिबल गाईज दॅट वी हॅव इन द ग्रुप. शौनक छत्रपती संभाजीनगरपासून इथपर्यंत आणि इथून पुढेही सर्वांची काळजी एक खूप छान प्रोजेक्ट रन केल्यासारखं करतो आहे. कोण कुठे आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत ना, कोणी कुठे स्टक तर होत नाही ना. अगदी रूम्समध्ये जाण्यापर्यंत किंवा कोणाला कोणती रूम मिळाली, सर्वांना बरोबर सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत की नाही, या सर्व गोष्टींची काळजी अगदी जातीने बघतो तो. म्हणजे तुम्ही जर का पु ल देशपांडेंचं नारायण ऐकलं असेल तर त्यातलं जे एक कॅरेक्टर आहे नारायणाचं, ते बघितल्यानंतर मला शौनकची फार आठवण येते. आणि मला असं वाटतं की शौनकशी रिलेट करू शकतो आहे ती गोष्ट आपण. जर तुम्ही पु ल देशपांडेंचं नारायण ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल तर नक्की बघा. यूट्यूबवर तर तुम्हाला कुठे ना कुठे व्हिडिओ मिळेलच, ऑडिओही मिळेल. पुलंचं साहित्य हे नेहमीच रिलेव्हंट आहे. मी स्वतःही प्रचंड मोठा पुलवेडा आहे. म्हणजे एक असतं कुलदैवत, दुसरं असतं पुलदैवत, असं बऱ्याचदा महाराष्ट्रात लोक बोलतात आणि मी तेच वाक्य जगणाऱ्या माणसांपैकी एक आहे. ऑल राईट. सो आता आजऱ्याजवळ आलो आम्ही. आजऱ्याचे तांदूळ फार फेमस आहेत. इथे तांदळाच्या खूप साऱ्या मिल्स आहेत. त्यांना मध्ये जे तुम्हाला म्हणजे ज्या लोकांना साळ ह्या शब्दाचा अर्थ कळत नाही, सो पिवळं जे वाळलेलं गवतासारखं काही जे सदृश्य गोष्टी दिसल्या ती तांदळाची साळ होती. आणि भात वाळवायचा किंवा तांदूळ वाळवायची ही एक पारंपरिक पद्धत आहे. जिथे रोडवर हे टाकल्यानंतर ज्यावेळेस गाड्या त्यावरनं जात आहेत, सो त्यांच्या वजनाने त्या तांदळांचे दाणे मोकळे होतात. आणि कोकणात जर बघाल ना तुम्ही तर ही गोष्ट बऱ्याच गोष्टींसाठी केली जाते. म्हणजे जसं तांदूळ वाळवत आहेत तसेच मासेही वाळवले जातात. फक्त फरक एवढा असतो की पोत्यांमध्ये तुम्हाला ते मासे भरलेले दिसतील कधीतरी, आणि रोडवरनं ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता त्यावेळेस ते मासे डिहायड्रेट केले जातात. त्यांच्यातलं पूर्ण जे वॉटर कंटेंट आहे ते जाण्यासाठी त्याच्यावरनं ज्यावेळेस गाड्या जातात तर तो सर्व वॉटर कंटेंट निघून जातं. मधून हे असे खराब पॅचेस तुम्हाला या रस्त्यावर नेहमीच दिसतील. नेहमी म्हणजे मी 2013पासून रायडर मेनिया करतो आहे आणि बऱ्याचदा कारने किंवा बसने सुद्धा या एरियातून आलेलो आहे. आणि इथली परिस्थिती जैसे थे. गोव्याला जाणाऱ्यांमध्ये खूप सारे लोक हे महाराष्ट्रातूनच जातात, कारण अगदी शेजारचं राज्य आहे आणि भरपूर मोठी बॉर्डर आहे महाराष्ट्राची आणि गोव्याची, जी एकत्रितपणे लोक नेहमी प्रवास करतात. आणि बरेचसे राज्य जे गोव्याला डिरेक्टली कनेक्टेड नाही त्यांना महाराष्ट्रातूनच जावं लागते. अशा वेळेस इथले रस्ते चांगले असणं खरोखर अपेक्षित आहे.
जे एवढा टुरिझम असेल ते त्यांना कनेक्टिंग जे रस्ते आहेत ते पण छान असायला हवे, असं मला ते वाटतं. तुमच्या याच्याबद्दल काय मत आहे ते नक्की टाका, कमेंटमध्ये सांगा मला काय वाटतं याच्याबद्दल ते. हा पॅच जरा थोडं बरा आहे. अगेन ऑफकोर्स सिंगल रोड आहे. खूप काही अपेक्षा करू नका की मोठे मोठे रोड्स मिळतील या रस्त्याने. भविष्यात कदाचित मिळतीलही, पण सध्या तरी आहे ते असं आहे. काही ठिकाणी खूपच घाण, काही ठिकाणी छान, बऱ्याचशा ठिकाणी तर सिमेंट रोड पण बनतो आहे. ऑल राईट, आला पुढे चिखल. आता या चिखलातून गाडी कशी काढायची बघूयात. तुम्ही जर कोणी महाराष्ट्रातलं लोणावळ्याजवळचं राजमाची केलं असेल तर त्यांना हा रस्ता आठवेल की हा असाच आहे. राजमाचीला एवढाच घाणेरडा रस्ता आहे. मी फार पूर्वी गेलो होतो राजमाचीला. ऑफकोर्स त्यावेळेस कॅमेरा, गोप्रो वगैरे हे सर्व सुखे नव्हती जीवनात. सो गोव्याला येत आहे तर हे पण लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. ही एक सत्व परीक्षा आहे, किंवा सत्व परीक्षा नसली ती भूमी परीक्षा चालली आमची सध्या सगळ्यांचीच. एक छोटासा मित्र आम्हाला भेटला, नवीन मित्र आम्ही बनवला. विहान जाधव नाव आहे त्याचं. तो यवतमाळवरनं त्याच्या कुटुंबासोबत आलेला आहे. पहिलीतला मुलगा आणि पहिले येथे शिकतो आणि तो चालला आहे त्याच्या कुटुंबाबरोबर आत्ता गोव्याला. ती समोर जी फॉर्च्युनर चालली ती त्याची आहे. त्याने आम्हाला साईडला गाडी घ्यायला लावून काही फोटोज काढायची विनंती केली. तो माझ्या मते आपल्यापैकी बऱ्याच लोकांना लहानपणी ह्या मोटरसायकलचं फार अट्रॅक्शन असणार आहे. प्रत्येकाची एक स्टोरी आहे, प्रत्येक रायडरची अशीच एक काही ना काही स्टोरी आहे. माझी स्टोरी पण मी कधी ना कधी सांगेल. पण आत्ता हा विहान आमचा एक नवीन मित्र बनला आहे. आता विहानला एक छोटासा हाय करून मग पुढे जाऊयात, कारण मगाशी आम्ही भरपूर गप्पा केल्या त्याच्यासोबत. सो विहानला हाय करून आता पुढे निघालो आम्ही. सो आता थोडा जरा चांगला पॅच सुरू झाला आहे. होपफुली असा हा पॅच भरपूर वेळ नशिबी मिळावा, कारण आता खरं सांगू तर थकलो आहे आणि जीवावर येत आहे घाणेरडा पॅचमधनं चालून. सो घाटात परत एकदा रस्ता खराब चालू झाला आहे. ओव्हरटेक फार जपून करणं गरजेचं आहे अशा ठिकाणी. इथे जर बघाल सगळीकडे हिरवी झाडी आहे दोन्ही बाजूला. आणि हा जो निसर्ग आहे ना तोच बघण्यासाठी, आणि जे दुष्टचक्र आहे आपल्या जीवनातलं सोमवार ते शुक्रवारचं, त्याला कुठे ना कुठे तोडण्यासाठी, त्या मोनोटोनीतून बाहेर पडण्यासाठी म्हणून अशा राईड्स लोक करतात, आमच्यासारखे लोक करतात. आणि आय एम शुअर की खूप लोकांची इच्छा असते की त्यांनी रेग्युलर राईड करावी, पण जमत नाही. पण एकच सांगेन मी की असं गरजेचं नाही की दरवेळेस तुम्ही गोव्याला जा किंवा खूप दूरच्या भागात जा. तुम्हाला जिथे कुठे जमेल, जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही जा. म्हणजे दिवसा रात्री. ऑफकोर्स सेफ्टी बघा, सर्व गोष्टींची काळजी घ्या, सेफ्टी गेअर घाला, रस्त्यावर ट्रॅफिकचे नियम पाळा, पण थोडी काही ना मजा लुटा. कारण ह्या हँडलबारच्या मागे जे आयुष्य आहे ना, दॅट्स वन ऑफ द अमेझिंग लाईफ दॅट यू कॅन एव्हर हॅव इन युअर लाईफ. ह्या सगळ्या ज्या मेमरीज जीवनभराच्या असतात, लाईफ टाईम असतात. त्यामुळे त्या मेमरीज जगा. आणि वेन वी आर टॉकिंग अबाउट मेमरीज, आय वुड लाईक टू मेन्शन की किती छान मेमरीज खूप सारे रायडर्स जे स्पेशली जे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात त्यांच्यासाठी क्रिएट केलेले आहेत आमच्या विनयने. सो विनय बोंगाने नाव आहे आमच्या सरांचं, जे पुढे गाडी चालवत आहेत, ऑरेंज कलरची टेल बॅग लावून. आणि विनयबद्दल जर थोडक्यात सांगायचं ठरलं तर मोटोनट विनय नावाचं त्याचं एक चॅनल आहे, जे की अतिशय उत्कृष्ट चॅनल आहे आणि खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह, नवीन गॅजेट्स, नवीन रायडिंग एलिमेंट्स, प्रत्येक गोष्टीबद्दल एक इत्तंभूत माहिती देणारे त्याचे व्लॉग्स असत आहेत. त्या व्लॉग्सला नक्की व्हिजिट करा. विनयच्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या तुमचं. त्याचे व्हिडिओज लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर 2 मिनटात करा जेव्हा केव्हा चॅनल बघाल. लेफ्टला आहेत रायडर स्टोअरचे अमोल. सो अमोल, एकदा हाय बोल आमच्या मित्रांना. आणि अमोल ती व्यक्ती आहे ज्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या अंगावर काही ना काही रायडिंग गेअर आहे. आमच्या बाईक्स या एवढ्या चांगल्या नवऱ्या नटलेल्या आहेत. सो यांचं सगळ्यांचा शृंगार करण्याचं जे पूर्ण काम आहे आणि त्याचं जे श्रेय जातं ते अमोलला जातं. ही अमोलची ब्रँड न्यू
KTM 390 ॲडव्हेंचर आहे, जी त्याने आत्ता रिसेंटली 1-2 महिन्यापूर्वी विकत घेतली आहे. वॉटर मशीन. आणि आय थिंक KTMला जे एक नको ते एक वलय मिळालेलं आहे अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये, एक फक्त इमॅच्युअर्ड रायडिंग स्टाईल्समुळे किंवा इमॅच्युअर्ड रायडर्समुळे. काही अमोलसारखे ते रायडर्स आहेत ज्यांच्यामुळे हे वलय निघणार येणाऱ्या काही काळात, असं मला पूर्णपणे विश्वास आहे. अमोलची रायडिंग खूप छान आहे. अमोलचं नॉलेज अबाउट रायडिंग गेअर ॲक्सेसरीज इज ऑसम, नॉट ओनली बिकॉज इट्स हिज बिझनेस बट दॅन दॅट्स हिज पॅशन ॲज वेल. तो ज्या कलात्मकतेने गोष्टी ठेवतो त्याच्या स्टोअरवर पण, आणि ज्या रसिकतेने या गोष्टींकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो अतिशय उत्तम आहे. आत्ताच माझी ओळख झाली आहे सगळ्यांची, पण कधी काही नाती असतात ना जिथे वाटतं की अरे यार हे ऋणानुबंध तर खूप वर्षांपासूनचे आहेत आणि जन्मभर टिकतील असे आहेत. तसेच काही सगळी मंडळी आहे ज्यांच्यासोबत मी आज राईड करतो आहे. तर माझ्या या मित्रपरिवाराला पण खूप सारं प्रेम द्या. ह्या ज्या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत ज्यांच्याबद्दल आपण आपल्या या गोष्टीमध्ये बोलणार आहोत, त्यांची एक प्राथमिक ओळख मी आता तुम्हाला करून दिली आहे. त्यांच्यासोबतचे खूप काही छान सुखद क्षण आहेत जे मी पुढचे 3-4 दिवस आनंदात घालवणार आहे. ते सगळे सुखद क्षण पण मी टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आय होप तुम्हाला हे सर्व आवडेल. आणि या सगळ्यांचे ज्यांचे काही ना काही व्हेंचर्स आहेत, कोणाचं यूट्यूब चॅनल आहे, कोणाचं रायडिंग स्टोअर आहे ॲक्सेसरीजचं, मी या सगळ्यांच्या लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला यांच्यासोबत कनेक्ट करायला सोपं पडेल. आणि तुम्हाला कोणतीही रायडिंग रिलेटेड मदत हवी असेल की कोणतं एक गायडन्स हवा असेल, तर ही सर्व मंडळी 24 तास तयार असते. आणि दॅट रिअली मेक्स देम ऑल ऑफ देम व्हेरी स्पेशल, नॉट जस्ट फॉर मी बट देन फॉर द एंटायर रायडिंग कम्युनिटी दॅट वी हॅव इन छत्रपती संभाजीनगर. परत एकदा एक घाणेरडा पॅच आला आहे. ह्या रस्त्याचं काम कधी होणार माहीत नाही. म्हणजे खडतर आयुष्याची परिसीमा काय असते ते ह्या रस्त्याने पण बऱ्याचदा कळते. कळो सो जसं आहे तसं आहे. आय थिंक सगळ्यांच्या डोक्यामध्ये जे डेस्टिनेशन आहे त्याच्या सुंदर छटा इतक्या जास्त उमटलेल्या आहेत मनात खोलवर की कोणालाही हरकत नाही आहे या खराब रस्त्यांनी जाताना. सगळेजण आनंदाने या खराब रस्त्याने पण चाललेले आहेत. गाईज एक गोष्ट मी आठवणीने सांगू इच्छेल, इथे तुम्ही जर बघाल तर आता हा आमच्या ग्रुपचा रायडर नाही आहे समोर, पण असं बऱ्याचदा तुम्हाला दिसेल की राईड करताना काही अननोन रायडर्स असत आहेत. आता हा तर एकटा सोलो राईड करतो आहे आणि चालवतो आहे, एन्जॉय करतो आहे. पण अशा ज्यावेळेस तुम्ही लाँग राईड्सला जाता आणि तिथे जर का कोणी रायडर तुम्हाला रस्त्याच्या कडेला उभा दिसला तर एकदा नक्कीच थोडा स्पीड कमी करून विचारा की बाबा सगळं काही ठीक आहे की नाही. कारण जे आपण ब्रदरहूड म्हणतो ना ते फक्त या राईड्सवर तुमच्या ग्रुपमध्ये नसतं आहे, पण सगळे जे लोक जे तुम्हाला भेटतात तुमच्या या प्रवासामध्ये सगळ्यांशी असते. त्यामुळं नक्कीच 1 मिनटासाठी का होईना थांबून चौकशी करा की बाबा काही मदत हवी आहे का, पेट्रोलचा गाडीचा काही प्रॉब्लेम आहे का. आणि जेवढी होईल तेवढी मदत करायला मागे हटू नका. शक्यतो पैशाचे व्यवहार टाळा, ही एक टीप आहे त्याच्यामध्ये. पण नक्कीच मदत करा. एकमेकांना मदत करून हे ब्रदरहूड अजून बिल्डअप होणार आहे. बायकिंग कम्युनिटी, बायकिंग कल्चर हे भारतामध्ये खूप चांगलं उदयाला येतं आणि ग्रो होतं आहे. पण ते वाढण्यासाठी जेवढं सेन्सिबल रायडिंग करणं गरजेचं आहे तेवढंच आपलं संवेदनशील असणं पण तेवढंच गरजेचं आहे. बाकी लोकांच्या बाबतीत जे कदाचित अनोळखी असतील, रस्त्यावर तुम्हाला अचानकपणे भेटतील, पण त्या अनोळखी लोकांच्या बाबतीतही तुमची संवेदनशीलता जागृत ठेवा. आणि त्यामध्ये तुम्हाला कदाचित काही नवीन मित्र भेटतील. आमचे बरेचसे रायडर एकमेकांना अगदी अकस्मातपणे भेटलेले आहेत. कोणी सिग्नलवर भेटलं आहे, कोणी कुठेतरी एखाद्या दुकानात भेटलेले आहे. आणि आय थिंक आज जर तुम्ही त्यांना सगळ्यांना बघाल तर ते जीवनभराचे मित्र झालेले आहेत. खूपच छान आणि खूपच सुरेख पॅच आहे. सगळीकडे हिरवंगार आहे आणि आम्ही हवा मस्तपैकी एन्जॉय करतो आहे. इकडून आता उजवीकडे टर्न घ्यायचा आहे, हॉटेल मधुबन. सो हा टर्न लक्षात ठेवा, इथं फ्री वायफाय पण आहे हॉटेलमध्ये. सो राईट टर्न घ्यायचा आहे. आणि इकडं जर तुम्ही बघाल तर आता तुम्हाला बोर्ड दिसेल वेलकम टू सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण आता चाललो आहे. 36 किलोमीटर इथून सावंतवाडी आहे, जे की इन अ वे महाराष्ट्रातलं शेवटचं शहर आहे. पणजी 96, मालवण 92,
आणि नंतर सावंतवाडी आहे आपलं जे अलीकडे आहे. सो एकदा सावंतवाडीला पोहोचलो की तिथे थोडाफार काहीतरी नाश्ता करणार आहोत आम्ही आणि सावंतवाडीनंतर निघणार सरळ सरळ गोव्याला. सो हा रस्ता मी एन्जॉय करतो आहे. तुम्ही या साईडला आले तर नक्कीच तुम्हालाही खूप आनंद वाटेल असा रस्ता आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये ना या रस्त्याचं सौंदर्य काही भलतंच असतं आहे. अप्रतिम सौंदर्य तुम्हाला इथे अनुभवायला मिळतं. आंबोली घाट, आंबोली घाटात पोहोचलो आहे आणि किती सुंदर आंबोली घाट आहे, किती सुंदर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय ना की या आंबोली घाटात आज आम्ही सूर्यास्ताच्या आधी आलो आहे, त्यामुळे मजा आली आहे. जे तुम्ही बघताय ते आहे आंबोली घाटाचं रौद्र रूप प्लस एक सौंदर्यवतीचं सौंदर्य पण. खाली बघाल तर खोल दरी, इकडे डोंगर आणि इथं जर बघाल सर्व पर्वतरांगा, छोटे सर्व छोटे मोठे पर्वत. खूप छान घाट आहे हा, खूप म्हणजे खूप सुंदर घाट. ऑफकोर्स थोडासा रात्रीच्या वेळेस ट्रॅव्हल अवॉइड करावा असा घाट आहे, पण सूर्यास्ताच्या आधी या घाटामधनं प्रवास करण्याची एक वेगळी मजा आहे. असे स्पॉट्स भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसतील जिथे थोडीशी तटबंदी आहे, कमी आहे, जास्त आहे, पण थांबून तिथे बघा, नक्की डोळ्यात हे सौंदर्य भरा. तर हे सर्व आमचे मित्र एन्जॉय करत आहेत. सगळ्यांचा गोंधळ चालला आहे. इको पॉईंट आहे की नाही माहीत नाही, पण ते तयार तरी करायचा प्रयत्न देत. ऑल राईट, आंबोली घाट आता बराचसा संपत आलेला आहे आणि आंबोली घाटाच्याच खाली उतरल्यानंतर म्हणजे साधारणतः इथून एक 2-4 किलोमीटरची एक अंतरानंतर एक वस्ती आहे, छोटंसं गाव आहे. त्या गावाला आमचे सगळे उरलेले रायडर्स थांबलेले आहेत. काही रायडर्स माझ्या मागे आहेत. इथे घाट समाप्त झाला आहे आंबोलीचा. फायनली हा मोठाच्या मोठा घाट, भला मोठा घाट संपला. वन ऑफ द टफेस्ट घाट्स इन महाराष्ट्र. इथे एक छोटंसं मंदिर आहे, काही टी स्टॉल आणि छोटे मोठे गोष्टी. आणि हे आली मस्तपैकी आपली कोकणातली घरं आणि याची एक आपली जादू आहे. म्हणजे मजा नाही, जादू आहे, प्रॉपर जादू आहे. हे दानोली बाजार गाव आहे. छोटीशी एक शाळा आहे साईडला, प्राथमिक शाळा. आणि आता दानोली बाजार गावातून आम्ही पुढे चाललो आहे. आंबोली घाट संपवलेला आहे. रस्त्याच्या साईडची छोटीशी दुकानांच्या बाजूला पडवीतली घरं. कोणतेही अति साधन नसताना छान जीवन कसं जगता येईल हे या पडव्यांमध्ये बघायला मिळतं. आणि इथे आहेत आमचे उरलेले रायडर्स. सो आता परत एकदा इथं थांबणार आणि पुढे जाणार. आंबोली घाट उतरून झालेला आहे आणि आता सावंतवाडीकडे चाललो आहे. सावंतवाडीसाठी इथंच एक जवळ टर्न आहे. 2 रस्ते, इकडे एक लेफ्टला एक जातो आणि एक रस्ता सरळ जातो. सरळ जो रस्ता तो बराच खराब आहे. लेफ्टवाल्या रस्त्याने जर जाल तर तिथे 15 किलोमीटर नंतर 4 लेन आहे, त्या रोडने जाणार आहे. हॉटेल मंगळा गौरी नाव आहे हॉटेल. या बाजूला जर कधी आलात तर चहा नाश्ता वगैरे तुम्ही इझिली इथे करू शकता. सगळे रायडर्स थकलेले आहेत, नखशिकांत घामाने भिजलेले आम्ही सगळे आणि सगळ्यांची हालत खराब झालेली आहे. 1 ते 2 तासाचा अंतर बाकी, अजून 1-2 तासात गोव्याला पोहोचू अशी आशा करतो. काही रायडर्स मागे राहिले, त्यांची वाट बघत आता आम्ही इथे थांबलोय. आधी लवकर पटकन चहा नाश्ता मॅगी वगैरे करतात आणि इथून निघणार. सो भेटूयात थोड्या वेळात. वेलकम टू गोवा सिंगम झालं आहे आमचं. गोव्यात पोहोचलो आहे. आता मी चालवतो आहे अमोलची KTM 390 ॲडव्हेंचर. माझी मोटरसायकल आहे विनयकडे, विनयची मोटरसायकल आहे अमोलकडे. सो फायनली गोव्याला पोहोचलो आहे. आता खूप त्रास झाला आहे, पूर्ण रस्त्याने खूप त्रास झाला आहे. गाडीचा त्रास, खड्ड्यांचा त्रास, रायडरचा त्रास, बराच काय इश्यू आला. तिकडे आमचे विजय सर आहेत. हॅलो बोला विजय सर. हाय. फायनली रूममध्ये पोहोचलो आहे. सो क्विकली तुम्हाला रूम दाखवून देतो. या रूममध्ये आहे ही रूम, ते वॉशरूम. आम्ही 4 जण शेअर करतो रूम. इथे एक डबल बेड आहे, इथे खाली एक मॅट्रेस आहे. AC रूम आहे, थँक गॉड, ही चांगली गोष्ट आहे. इकडे एक मॅट्रेस आहे, इकडे एक मॅट्रेस आहे, TV आहे आणि आय थिंक विंडो आहे, बट आय डोंट नो. पण आता प्रॉपर थकलेलो आहे. आय थिंक हा व्हिडिओ इथेच एंड करणार. आता जाणार, जेवण करणार, पटकन झोपणार आणि उद्या सकाळी रायडर मेनिया डे 1, मोटोवर्स 2023 डे 1.
सो उद्या भेटूयात. भरपूर काय काय मजा असणार आहे, भरपूर काय काय गेम्स असणार आहेत, रेसेस असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कॉन्सर्ट असणार आहे. कोणाचं ते मी उद्या सांगेन. तुम्ही हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम द्या या व्हिडिओला, या चॅनलला. आणि एवढं बोलून आजचा व्हिडिओ संपूयात. स्वतःची काळजी घ्या. ह्या सिरीजमध्ये 5 ते 6 व्हिडिओज येणार आहेत. सो आज डे 2 होता आमच्या ट्रॅव्हलचा. उद्या, परवा, तेरवा 3 दिवस असणार आहे रायडर मेनिया 2023, मोटो वर्स 2023 आणि परतीचा प्रवास असणार आहे 27 नोव्हेंबरला. सो त्यावेळेस पण एखादा व्लॉग बनणार. सो पुन्हा एकदा भेटूयात उद्याच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.